कृष्णदास, अलेक्झांडरला कुठे घेऊन गेलेत सांग. बोल. सर, वी आर लुझिंग टाइम. कृष्णदास, अलेक्झांडर कुठे आहे? जे मेलेत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मदत करू द्या. हॅपी बर्थडे. अलेक्झांडरने जे सांगितलंय त्यामुळेच त्याचा जीव जाणार आहे. कृष्णदास, तुझ्यासोबत जे घडलं ते न्यायसंगत तर नाहीये, पण 3 लोकांचा मृत्यू झालाय. कमीत कमी आता तरी थांबव. आता फक्त मेघगर्जना व्हायची बाकी आहे. असं वाटतं कृष्णदास काहीच सांगणार नाहीये. जे कोणी पकडले गेले ते केरळाच्या बाहेरील हायवर राउडी गँग मधील आहेत सर. त्या लोकांना जो काही पैसा मिळतो तो कॉन्ट्रॅक्टर कडून मिळतो सर. म्हणून कुणाला कुणाबद्दल काहीच माहिती नाही. पकडून आणलंय. ठीक आहे सर. टेन्शन केस करताय साहेब, सर, सोडा ना त्याला. तपास करतोय. पुन्हा नाही करणार तो असं. शांत व्हॉट नेक्स्ट? हो ताई, तुम्ही तरी सांगा ना त्याला. हो साहेब, सोडा एका ना. माणसाला गायक बनायचं पुन्हा होतं असं आणि नाही संधी करणार. मिळाली असती तर जगात नाव कमावलं असतं. तो आत बसलाय. लवकरात लवकर कृष्णदासला आपल्या कस्टडीत ट्रान्सफर करून घे. सर, सगळं ठीक होऊन जाईल. आयुष्याचा तिरस्कार करणाऱ्या माणसाला कोर्टात आपण नेणार कोणत्या म्हणता शब्दात सगळं धमकावू ते शकतो? नका अटक करू. आता आम्हाला जे त्याचे डोळे सगळं काही सांगतात. करावं लागणारच ना मॅडम. तो माणसाच्या रूपात राक्षस हाय साहेब. माझं हे जे तोंड बिघडलंय ना, तेही त्याच्यामुळेच झालंय साहेब. त्याच्या पापांमुळेच तो मेलाय बघा. तो कोझिकोडेच्या मेडिकल कॉलेजात काम करायचा साहेब. लग्नाच्या आधी लॅबमध्ये मेलेल्या जनावरांनी लॅबमध्ये अभ्यास करायला देतात ना, ते काम करायचा तो. आता तो म्हणतोय की त्याला काय बी ध्यानात नाही. सगळं ध्यानात असेल तरी बी तो सांगणार नाही साहेब. साहेब, एक सांगायचं होतं. मेडिकल कॉलेजचं नाव घेऊन 5-6 महिन्याआधी एक कमी वयाचं पोरगं आलं होतं. गोरापान होता, दिसायला बी देखणा होता. त्रिशूर जिल्ह्याच्या एका दवाखान्याचं नाव सांगत होता. तो डॉक्टर होता. राघवन, हो ना? साहेब, त्या कॉलेजमध्ये पोरी बी शिकायच्या नव. त्यानं त्याचं नाव काहीतरी सांगितलं होतं. सुजा. भय सुजाबद्दलच विचारत होता. ती पोरगी मेली हाय, तिच्याबद्दल काहीतरी माहित हाय का, अशा प्रकारचे लई प्रश्न विचारत होता तो. तवा बी तो म्हणला होता की त्याला काय बी आठवत नाही. हा माणूस होता का? भय ह्यो त्योच माणूस हाय मॅडम. SM हॉस्पिटल.